ड्रीम गर्ल या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्री म्हणजेच हेमा मालिनी. त्यांचा जन्म 16 ऑक्टोबर 1948 रोजी तामिळनाडूतील अम्मानकुडी इथं झाला. हेमा मालिनी आर चक्रवर्ती असं त्यांचं पूर्ण नाव आहे. त्यांच्या वडिलांचं नाव VSR चक्रवर्ती होतं. त्यांच्या आई जया या चित्रपट निर्मात्या होत्या. हेमा यांना 2 भावंड आहेत. चेन्नईमधील आंध्र महिला सभा इथं त्यांचं शिक्षण झालं. हेमा या भरतनाट्यम, कुचिपुडी आणि मोहिनीअट्टम या नृत्य कलांमध्ये पारंगत आहेत. यांच्या करिअरची सुरुवात नृत्यानेच झाली. इधू साथियाम या चित्रपटाच्या वेळी त्यांनी पहिल्यांदाच कॅमेरा फेस केला. यावेळी त्या केवळ 14-15 वर्षांच्या होत्या. पांडवा वनवासम या चित्रपटातही त्यांनी नृत्य केलं. हा चित्रपट त्या काळी जबरदस्त हिट ठरला होता. सपनों का सौदागर हा त्यांचा मुख्य भूमिकेतला पहिला सिनेमा ठरला. यात राज कपूर यांच्यासह त्यांनी स्क्रीन शेअर केली. मात्र हा सिनेमा अयशस्वी ठरला. वारिस हा त्यांचा दुसरा सिनेमा. जहां प्यार मिले मध्ये त्या शशी कपूर यांच्यासह दिसल्या. तुम हसी मैं जवां हा त्यांचा पुढचा सिनेमा. अभिनेत्री या सिनेमातही त्यांनी प्रमुख भूमिका साकारली. जॉनी मेरा नाम हा त्यांचा देव आनंद यांच्यासोबतचा सिनेमा प्रचंड गाजला आणि हेमा मालिनी यांना चांगली ओळख मिळाली. लाल पत्थर या सिनेमात त्यांनी प्रमुख भूमिका साकारली. मात्र त्यांच्या भूमिकेला निगेटिव्ह शेड होती. अंदाज हा हिट सिनेमा हेमा यांच्या करिअरमधील एक महत्त्वाचा सिनेमा ठरला. 1972 हे वर्ष मालिनी यांच्यासाठी खास ठरलं. या वर्षी त्यांचा सिनेमा आला सीता और गीता. या चित्रपटात त्यांनी दुहेरी भूमिका साकारली आणि त्यांना स्टारडम प्राप्त झालं. यासाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला. राजा जानी या सिनेमात त्यांनी धर्मेंद्र यांच्यासह काम केलं. हात की सफाई हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला. संन्यासी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली. यांना फिल्मफेअरचं नॉमिनेशनही मिळालं. प्रतिज्ञा हा त्यांचा सिनेमा 1975 मध्ये बॉक्स ऑफिसवर सर्वात जास्त कमाई करणाऱ्या सिनेमांपैकी एक ठरला. याच वर्षी त्यांचा सिनेमा आला शोले. शोले चित्रपटाने रेकॉर्ड स्थापित केले. यातील त्यांनी साकारलेल्या बसंतीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. चल धन्नो तेरी बसंती की इज्जत का सवाल है हा त्यांचा संवाद खूपच गाजला. 10 नंबरी हा मनोज कुमार यांच्या सोबतचा सिनेमा हिट झाला. ड्रीम गर्ल हा सिनेमा हिट झाला. पहिल्या सिनेमापासून त्यांना लागलेल्या टॅगचा हा सिनेमा म्हणजे त्यांच्या करिअरमधील कळसाध्याय ठरला. यातील ड्रीम गर्ल हे किशोर कुमार यांनी गायलेलं टायटल सॉन्ग सदाबहार ठरलं. त्रिशूल हा मल्टी स्टारर सिनेमा खूपच गाजला. द बर्निंग ट्रेन या सिनेमाला आज कल्ट क्लासिक मानलं जातं. 2 और 2 5 हा त्यांच्या करिअरमधील आणखी एक महत्त्वाचा सिनेमा. अली बाबा और 40 चोर बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवून गेला. क्रांती या मनोज कुमार दिग्दर्शित सिनेमाने बॉक्स ऑफिसचे अनेक रेकॉर्ड मोडले. जिंदगी की ना टूटे लडी हे त्यांच्यावर चित्रित झालेलं गाणं प्रचंड लोकप्रिय झालं. नसीब चित्रपटही बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. सत्ते पे सत्ता हा त्यांच्या हिट सिनेमांपैकी आणखी एक हिट सिनेमा. देशप्रेमीने बऱ्यापैकी व्यवसाय केला. रझिया सुलताना हा त्या काळातला एक महत्वाकांक्षी सिनेमा होता. मात्र सिनेमा बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात फिका पडला आणि लावलेलं मोठं बजेट वसूल करण्यात अपयशी ठरला. अंधा कानून या हिट सिनेमात त्यांनी अमिताभ आणि रजनीकांत यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली. नास्तिक सिनेमा हिट झाला. या सिनेमानंतर अमिताभ आणि हेमा मालिनी ही जोडी तब्बल 20 वर्षांनंतर बागबान फिल्ममध्ये दिसली. 90च्या दशकानंतरही हेमा सिनेसृष्टीत कार्यरत होत्या. मात्र तेव्हा त्यांनी सहाय्यक भूमिका केल्या. स्वामी विवेकानंद या सिनेमात त्यांनी काली मातीची भूमिका केली. बागबान हा त्यांच्या करिअरमधील एक महत्त्वाचा सिनेमा. यातील त्यांच्या कामाचं कौतुक झालं आणि त्यांना अनेक पुरस्कारांमध्ये नामांकनही मिळालं. बाबुल या सिनेमाला मात्र म्हणावं तसं यश मिळू शकलं नाही. सदिया या सिनेमात त्यांनी रेखा यांच्यासह काम केलं. गौतमी सातकर्णी या तेलुगू सिनेमात त्यांनी सातकर्णीच्या आई साकारल्या. शिमला मिरची या 2020 मध्ये आलेल्या सिनेमानंतर त्यांनी आजवर कुठल्याही सिनेमात काम केलं नाही. हेमा यांनी 2 सिनेमांचं दिग्दर्शनही केलं आहे.
इल आशना है हा त्यांचा दिग्दर्शिका म्हणून पहिला सिनेमा बॉक्स ऑफिसवर खास जादू दाखवू शकला नाही. तब्बल 20 वर्षांनंतर त्यांनी 2011 मध्ये टेल मी ओ खुदा हा सिनेमा दिग्दर्शित केला, मात्र हा सिनेमाही आपटला. नुपूर या मालिकेचंही त्यांनी दिग्दर्शन केलं होतं. मोहिनी ही त्यांची दिग्दर्शिका म्हणून आणखी एक मालिका. हेमा यांनी अनेक मालिकांची निर्मिती केली. जय माता दी या मालिकेत त्यांनी दुर्गा मातेची भूमिका केली होती. या मालिकेने त्या अगदी घराघरात पोहोचल्या. हेमा यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवलं आहे. त्यांना आजवर फिल्मफेअर, बॉलिवूड मूव्ही अवॉर्ड, स्क्रीन अवॉर्ड, झी सिने अवॉर्ड अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. या व्यतिरिक्त त्यांना वेगवेगळ्या जीवन गौरव पुरस्कारांनीही सन्मानित केलं गेलंय. नॉर्वे सरकारने त्यांच्या कार्यासाठी पोस्टल स्टॅम्प प्रदर्शित केलंय. 52व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया म्हणजेच इफ्फीमध्ये फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. हेमा यांनी 2003 ते 2009 मध्ये राज्यसभेचे सभासद म्हणून काम केलं. हेमा यांनी 2003 ते 2009 पर्यंत राज्यसभेच्या सभासद म्हणून काम पाहिलं. 2014 मध्ये त्या भारतीय जनता पार्टीकडून मथुरा लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्या. मात्र लोकसभेत त्यांची कामगिरी फार काही चांगली नसल्याने त्यांच्यावर बरीच टीका झाली. नृत्य हा आपला श्वास असल्याचं त्या मानतात. त्यांनी आजवर देश परदेशात अनेक नृत्य नाटिका सादर केल्या आहेत. डान्सिंग क्वीन या रिएलिटी शोच्या त्या परीक्षक होत्या. आपल्या फिटनेसबाबत त्या अत्यंत जागृत असतात. सहेली या अतिशय प्रसिद्ध मासिकाचं संपादकपद त्यांनी अनेक वर्ष सांभाळलं. प्रचंड लोकप्रियता असल्याने अनेक जाहिरातदार हेमा यांच्याच नावाचा आग्रह धरत असतात. त्यामुळेच या वयातही त्या अनेक ब्रँड्सचा प्रमुख चेहरा आहेत. हेमा या नेहमीच सामाजिक कार्यात पुढाकार घेत असतात. 70-80च्या दशकात त्या तरुणींसाठी स्टाईल आयकॉन होत्या. याच काळात त्यांची धर्मेंद्र यांच्यासोबतची जोडी अत्यंत लोकप्रिय होती. यातच विवाहित असूनही धर्मेंद्र त्यांच्या प्रेमात पडले. धर्मेंद्र यांचा प्रकाश कौर यांच्याशी आधीच विवाह झाला होता. सनी देओल आणि बॉबी देओल ही त्यांची मुलं. प्रकाश यांनी घटस्फोटाला नकार दिल्याने धर्मेंद्र आणि हेमा यांनी तात्पुरता मुस्लिम धर्म स्वीकारला आणि मग विवाह केला. यांना ईशा आणि आहाना अशा 2 मुली आहेत. आजवर त्यांच्यावर अनेक पुस्तकं लिहिली गेली आहेत. हेमा मालिनी द ऑथोराइज्ड बायोग्राफी हे भावना सोमय्या यांनी लिहिलेलं पुस्तक प्रसिद्ध आहे. हेमा यांना भारतीय सिनेसृष्टीतील व्हर्सटाईल अभिनेत्रींपैकी एक मानलं जातं. वयाच्या 75रीतही अत्यंत सुंदर दिसणाऱ्या या ड्रीम गर्लचा आज जन्मदिन. त्यानिमित्त त्यांना बायोस्कोप आर्ट्स कडून मनःपूर्वक शुभेच्छा. तुम्ही हेमा मालिनी यांचे कोणते सिनेमे बघितले आणि त्यातली कोणती भूमिका तुम्हाला अधिक भावली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.